जय भीम जय संविधान. मित्रांनो, आज आपण इम्पॉर्टंट माहिती जाणून घेणार आहोत. नाम विस्तार दिन मराठवाडा विद्यापीठ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठानिमित्त आज आपण स्पेशल माहिती जाणून घेणार आहोत. आणि जे आपल्याला इतिहास माहिती नाही तोही आपण इतिहास जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. कारण उद्या 14 जानेवारी आहे. नामविस्तार दिन तेव्हा झाला होता 1994 रोजी. दोनदाच नामविस्तार झाला होता. मी तुम्हाला सांगणार आहे कधी कधी झाला होता. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया. 1970च्या दशकात देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ होत होती. वेगवेगळी आंदोलनं झाली, युद्ध झालं, इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली, राज्यात काँग्रेसची सत्ता गेली, पुन्हा आली, अनेक गोष्टी घडल्या. याच दशकात मराठवाड्यात एक महत्वाचा मुद्दा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा. औरंगाबादशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खास नातं होतं. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मिलन कॉलेज यांच्यासारख्या संस्थांमधनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि इथल्या तरुणांचं हैदराबादवरचं अवलंब कमी केलं. कारण महाराष्ट्रातले पोरं हैदराबादला शिकायला जायचे, कारण इथं महाराष्ट्रामध्ये तेवढं शिक्षण भेटत नव्हतं जेवढं हैदराबादला भेटायचं. 1970च्या दशकात राज्यात दलित चळवळी सुद्धा जोर पकडत होत्या. एक नवीन शैक्षणिक राजकीय चेतना या दलित समाजाला यायला लागली. मराठवाड्याशी आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असलेल्या नात्यामुळे कृतज्ञता म्हणून इथल्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून अशी मागणी याच काळात व्हायला लागली. हा नामांतराचा लढा 1.5 दशक चालला. म्हणजे तब्बल 15 वर्ष हा लढा चालला. 15 ते 14 वर्ष. आणि 14 जानेवारी 1994 रोजी नामविस्तार झालं. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाल्यानंतर यावर पडदा पडला. आता पुढे आपण माहिती जाणून घेऊया. व्हिडिओला स्किप नका करू, पुढे खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. 1974च्या जून महिन्यात नामांतरांची पहिली मागणी केली गेली. मराठवाडा रिपब्लिकन विद्यार्थी संघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना पत्र लिहिले. मराठवाडा विद्यापीठाला म्हणजे औरंगाबादचं विद्यापीठ आहे, आताचं छत्रपती संभाजी महाराज नगर आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून असं पत्र विद्यार्थी संघाने लिहिलं. नाव द्यावं अशी त्यांनी मागणी केली विद्यार्थी संघाने. 1977 साली दलित पॅंथरने सार्वजनिकरित्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या अशी मागणी केली. दलित पॅंथरच्या या मागणीनंतर लगेच औरंगाबादमध्ये सर्व पक्ष, विद्यार्थी आणि युवक संघटनांनी एकत्र येत विद्यार्थी कृती समितीची स्थापना केली. या समितीने मोर्चे काढले, कॉलेज बंद आंदोलनं केली. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मागणीसाठी त्यांनी पाठिंबा गोळा करायला सुरुवात केली. मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकारिणीने सुद्धा 1977 सालीच नामांतरांच्या ठरावाला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव एकमुखाने मान्य केला. पण या काळात इतरही काही मागण्या पुढे यायला लागल्या. मराठवाडा विद्यापीठाला मौलाना आझाद यांचे नाव द्यावं म्हणून मागणी झाली. स्वामी विवेकानंद यांचे नाव द्यावं म्हणून ही मागणी झाली. स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव द्या ही मागणी सुरू झाली. अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराला विरोध करणाऱ्याचा जोर सुद्धा वाढत होता. जे विरोधक होते त्यांनीही मोर्चे काढले, आंदोलनं केली. विद्यार्थी कृती समितीने महाराष्ट्र शासनाची प्रेत यात्रा काढली. मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नामांतराला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे सुद्धा तेवढेच वाढत गेले. नामांतराला पाठिंबा देणारे आणि नामांतराला विरोध करणारे असे गट आक्रमक होत होते एकमेकाच्या विरोधात. अशातच मोर्चे, सभा, आंदोलनं सुरूच होते. सगळ्यांना जास्तीत जास्त वेग येत होता. जेवढे आंदोलन विरोधात होत होते, जेवढे आंदोलन बाबासाहेबांच्या संगती होत्या, तेवढे त्यांच्या विरोधात सुद्धा होते, म्हणजे नामांतरासाठी. आता मराठवाड्यात हे सगळं सुरू असताना मुंबईत काय घडत होतं हेही पाहूया. व्हिडिओ स्किप नका करू, यामध्ये आंदोलनाचा देखील प्रश्न आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांच्या संयुक्त सरकारचे नेते वसंतदादा पाटील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. पण या सरकारमध्ये सुद्धा अनेक कुरबुरी सुरू होत्या.
मराठवाड्यात आंदोलन तापत असताना मुख्यमंत्र्यांनी नामांतरांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काही नेत्यांना मराठवाड्यातून मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलं. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिलं की तुम्ही मुंबईमध्ये या. या बैठकीला गंगाधर गाडे, गोविंदभाई श्रॉफ, प्रीतकुमार शेगावकर, बजरंगलाल शर्मा असे अनेक नेते होते. यांच्यासारखे नेते होते, अनेक नेतेही होते. 1977 साल संपेपर्यंत मराठवाड्यात दोन्ही बाजूंनी जोरदार निदर्शनं, विरोध आंदोलनं, मोर्चे सुरूच होते. पुढच्या वर्ष देऊया मार्च 1978 मार्च महिन्यात राज्यात नेतृत्वाचा खात्या पालट झाला. शरद पवार आपल्या समर्थक आमदारांचा गट घेऊन वसंतराव दादा पाटील यांच्या सरकारमधनं बाहेर पडले आणि वसंतदादा पाटील यांचं सरकार पुढ्या पावणे 2 वर्षात कोसळलं. मार्च महिन्यात सत्तेवर आलेल्या शरद पवारांनी मराठवाडा प्रकरणात पुढाकार घेतला आणि जुलै महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामांतराचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये सहमत करून घेतला. 27 जुलै 1978 नामांतराचा ठराव महाराष्ट्रात मंजूर झाला खरा, पण यानंतर मराठवाड्याने पाहिला अभूतपूर्व हिंसाचार. नामांतरावर मराठवाड्यात प्रतिक्रिया उमटली, तीही जातीय दंगलीमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारत देशाचे नेते होते, ना की कुठल्या जातीचे. तरी त्यांना जातीमधली गंध जायचं आणि हक्क अधिकार घेताना त्यांना जात आठवत नाही. आठवतात काय? फक्त आणि फक्त हक्क आणि अधिकार. बाबासाहेब कोण आम्ही ओळखत नाही, फक्त आम्हाला हक्क द्या आणि अधिकार द्या, बस. भारत देश. मालमत्तेची जाळपोळ झाली, आया बहिणींवर अत्याचार झाला, बलात्कार झाला. नामांतराला विरोध हा अनेक स्तरावरनं होत होता. फक्त राजकीय पक्ष नव्हे तर जे जातीचे होते ना, जे जातीच्या संघटना होत्या ते सुद्धा विरोध करत होत्या नामांतराला. तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामांतराला विरोध करत होत्या. बघा एकटा महापुरुष कसा लढला असेल या मनुवादांच्या विरोधात, आणि त्याला जातीय रंग चढत होता. आंदोलनं वाढत होती, जाळपोळ होत होता, अन्याय अत्याचार होत होते आणि नामांतराला विरोध झाला. एका दलित पॅंथरच्या गटाकडनं सुद्धा. दलित पॅंथरचे नेते प्राध्यापक अरुण कांबळे यांनी निर्भीडपणे झालं नाही या ठरावाचा निषेध करून टाकला. नामांतराच्या निर्णयानंतर मराठवाडा जवळपास 1.5 वर्ष धगधगत होता. म्हणजे दंगली, जातीय दंगली, जाळपोळ, अत्याचार सुरूच होते. तब्बल 1.5 वर्ष चालूच होतं. शेवटी 1970च्या दशकाची अखेर. आता येऊयात थेट 1990च्या दशकात. या दशकाच्या सुरुवातीलाच शरद पवार केंद्रातनं पुन्हा महाराष्ट्रात आले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. 1993 साली राज्याचे सूत्र म्हणजे राज्याची सत्ता हातात घेतलेल्या शरद पवारांनी 14 जानेवारी 1994 मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार ठराव प्रत्यक्षात आणला, म्हणजे मंजूर केला. आता आठवून बघा, 1978 साली पहिल्यांदा सहमत झालेला हा ठराव प्रत्यक्षात येण्यासाठी तब्बल 16 वर्ष लागली. किती? 16 वर्ष फक्त नाव देण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी 16 वर्ष लागली, तब्बल 16 वर्ष. म्हणून 14 जानेवारी हा दिवस नामविस्तार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभरात हा साजरा केला जातो हा दिन. भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अनेक उपाध्याय लावतो. सिम्बॉल ऑफ नॉलेज, विश्वरत्न, भारतरत्न, परमपूज्य अशा अनेक उपाध्या आपण त्यांच्या नावापुढे लावतो. दलितांचे मुक्तीदाते, बहुजनांचे उद्धार करते. तर ते बहुजनाचेच आणि दलितांचेच नव्हे तर पूर्ण विश्वाचे, पूर्ण भारताचे उद्धार करते होते. त्यांना फादर ऑफ इंडिया असंही म्हटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी गेले, ज्या ठिकाणी त्यांनी हात लावला, त्या प्रत्येक वस्तूला एक वेगळं महत्व निर्माण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात पाऊल काय ठेवला, या मराठवाड्याचं शैक्षणिक रूपच बदललं. त्याचं कारण मी सांगतो मित्रांनो. महाराष्ट्रात जास्ती शिक्षण मिळत नव्हतं. शिक्षण खूप होतं पण
पुढच्या पदव्या घेण्यासाठी आपल्याला दुसऱ्या राज्यात जावं लागायचं आणि ते राज्य म्हणजे हैदराबाद. हैदराबाद या ठिकाणी आपल्याला पुढचं शिक्षण घेण्यासाठी आपल्याला जावं लागत होतं. पण ते शिक्षण बाबासाहेबांनी मराठवाड्यातल्या लोकांना स्पेशली त्यांना हैदराबादला जावं लागत असतं. म्हणून ते हैदराबादला न जाता त्यांनी मराठवाड्यातच शिक्षण घ्यावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ऑफ इंडिया आणि मिलिंद कॉलेज अशा मोठमोठ्या कॉलेजांची स्थापना केली. आणि त्याचमुळे मराठवाड्याचा शैक्षणिक इतिहास हा बदलून गेला. पण हे लोकांना कळत नव्हतं. जे मनवादी होते ना त्यांना कळत नव्हतं. बाबासाहेबांनी मराठवाड्यासाठी काय काय केलेलं आहे, काय काय नाही केलं, पण हे कळत नव्हतं. त्यांचा फक्त नावाला विरोध होता. का? कारण ते दलित जात ही कधीच जात नाही, एवढी खतरनाक जात आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीला तब्बल 31 वर्ष पूर्ण झाले. 14 जानेवारी 1994 पासून 14 जानेवारी 2025 पूर्ण 31 वर्ष झाली मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाला. नामांतर चळवळ आणि तो लढा आठवल्यावर आजही अंगावर शहारे येतात. मराठवाड्यातल्या आज साठीत असलेल्या लोकांनी हा लढा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भोगलाय आणि अनुभवला सुद्धा आहे. नामांतर लढ्याने दिलेले घाव आजही ताजे आहेत. विद्यापीठाला मिळालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आजही काळजावर कोरलेलं आहे. भलेही जखमा भरून निघालेल्या असतील पण त्या जखमांच्या खुणा आजही आमच्या माणसाच्या काळजावर आहेत. 14 जानेवारी हा दिवस निर्भीड लढाऊ माणसांच्या लढ्याचा प्राज्वल्य आणि धडाक्यबाज इतिहासाची आठवण करून देतो. आजही परिस्थिती फार बदललेली नाही. थोडीशी कविता आहे ती ऐकून घ्या. राख जपून ठेवा, राख जपून ठेवा राख झालेल्या घरांची. लढाई संपली नाही यारो अजूनही नामांतराची. आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी या इतिहासाला आणि या आठवणींना उजाळा दिला असून आपला क्रांतिकारी इतिहास मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितलंय मी इतिहास थोडक्यात का होईना. मराठवाडा नामविस्तार दिनाचा तुम्हाला इतिहास मी पूर्ण सांगितलेला आहे. जेवढा माझ्याकडून होईल तेवढा मी प्रयत्न केला तुम्हाला सांगण्याचा. तर कसा वाटला, काय वाटला, जर थोडी तरी तुम्हाला माहिती मिळाली असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, लाईकही करा, कमेंटही करा आणि शेअर करा म्हणजे दुसऱ्यांना ही माहिती मिळू द्या. व्हिडिओला शेअरही करा. तर चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. बाय. जय भीम, जय संविधान, जय भारत. चला बाय.